गुड मॉर्निंग मंडळी. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचे. सकाळचे 6:30 वाजलेत. मी उठलोय कधीपासून. तर मुलांची स्मिता सगळी तयारी वगैरे करत होती. झाले आता स्कूलला चाललेत. आता परत त्यांचा तो प्रवास चालू. आता मला जावं लागेल बाहेर जरा सोडायला. मुलं बोलतात तुम्ही पण चला. हे बघा दिसतात तुम्हाला. स्मिताला जरा बरं वाटतंय. म्हणजे आज मला वाटतं तिसरा दिवस आहे की काय ते दुसरा. बरं वाटतंय तिला. तिसरा आहे वाटतं. अवनीला आणि कैवल्याला सर्दी झाल्या. थोडा असर अवनीवरती थोडा असर झालाय. कैवल्य कुठे गेला काय माहिती. कैवल्य आमचा वॉशरूमला गेलाय. हा बघा झालं त्याच. त्याला सर्दी झाली आज. चाललेत आता तिकडे. बघूया स्मिता पण चालले. रिलॅक्स आहे आज. एकटाच आहे घरी. ठीक आहे भेटूया. जर काय ब्लॉग मध्ये बनवता येईल वेगळं काय. माझी काय दिनचर्या तुम्हाला एवढी स्पेशल दाखवायची गरज नाही. काय वेगळं मी करत नाही. रात्री जरा उशीर झाला झोपायला. 2:30-3 वाजले. एक वेगळा मी शॉर्ट्स बनवणार आहे किंवा एक वेगळा ब्लॉग बनवेन. तो नक्की तुम्ही बघा. एक वेगळ्या विषयावरती आहे. तो मी तुम्हाला सांगतो. दोघे बघा कसे चाललेत. आज परत 500 मीटर वरती लांब चाललोय आपण. लेकिन ये साला कर क्या रहा है? साईडला व्हा. साईडने चला. इथपर्यंत जातो लांब. पूर्ण रोड चालून जातो. मिळाली रिक्षा मिळाली. रस्त्यात आवाज दिला स्मिताने. रिक्षा मिळाली दोघांना. चला बाय बाय. काय नाही बघ तुझं काय होणारच नाही. ठीक आहे काय बेटा. मंडळी आत्ताच आलो त्यांना सोडून. मला वाटतं 500 मीटर नाही लागलं जायला. आणि थोडंफार लांब गेलोच आम्ही. एक 5-7 मिनिटं तरी चाललो असेल. 5 मिनिटं 7 मिनिटं इतकं चालून पुढे गेलो. एक रिक्षावाले चहा पित होते. म्हणजे ते चहा प्यायला तिथे थांबतात. चहाचं दुकान आहे. तिथे प्रोबॅबिलिटी असते ऑटो मिळण्याची. तिथेच मिळाली. स्मिताने आवाज दिला. विचारलं त्यांना. त्याला हा ते लगेच भेटली. म्हणजे आता मी परत घरी आलो तर 7:15 झाले. मला येऊन 10 मिनिटं झाली ऑलमोस्ट. 7:05ला ते लोक बसले रिक्षा. त्याची स्कूल मला वाटतं 7:15ची आहे. अवनीची पण तशीच काहीतरी आहे. पण तिला थोडंफार लेट. लहान आहे ना अजून. त्या लहान मुलांसाठी थोडा आहे. म्हणजे तेवढी लिनियन्सी आहे की 7:20-25 पर्यंत आली तरी मुलं घेतात. पण थोडं कैवल्याच आता टेन्शन आहे. कारण तो कसा आहे माहिती आहे का. थोडा मोठ्या स्कूलला गेलाय. म्हणजे त्यांचे 2 सेक्शन्स आहेत स्कूलचे. एक सेक्शन आहे ते प्रायमरीचं म्हणजे प्री प्रायमरी एकदम लहान जे असतात ना. पहिली दुसरी पर्यंतचे. म्हणजे कैवल्य होता काल गेल्या वर्षापर्यंत. आता तिकडे अवनी आहे. तर ते सेक्शन आहे. त्या सेक्शनचं कसं आहे की ते स्कूल एक वेगळं आहे. छोटं दुसऱ्या रोडला. आणि कैवल्य 3rd स्टँडर्डला गेल्यामुळे 3री मध्ये तिथून ते थेट मग 10वी पर्यंत एक वेगळं स्कूल. म्हणजे मोठी बिल्डिंग आहे. ग्राउंड वगैरे असतं. मोठ्या आहे. आणि स्मितासाठी तर तो खूप मोठा हा असतो. आज वाटतं स्मिताला 3रा दिवस असं मला वाटतंय. काल बऱ्यापैकी तिची म्हणजे हेल्प केली. तिला थोडा रिलॅक्स दिला. आराम दिला. बरं वाटलं मला. आणि प्रत्येक महिन्याला असतंच तसं मी बऱ्यापैकी मदत किंवा हेल्प जरी ऑफिसला होतो ना तरी पण मी तेच करायचो. जेवढं माझ्याने व्हायचं तेवढं मी करायचो. मी तिला सांगायचो की मी उठायची वाट बघ.
जर मी उठलो लवकर, मला जर माहित पडलं असेल तर मग मी उठून नाश्ता वगैरे करायचो. काल तिला बऱ्यापैकी थोडं बरं वाटलं, कारण मी संडे पण होता स्पेशली. परवा सॅटर्डे होता, सॅटर्डेच वाटतं तिला झालं. तर सॅटर्डे की फ्रायडे, हा सॅटर्डे झाला. सॅटर्डे, संडे काल होता. त्यामुळे एकदम घरी असल्यामुळे अजून छान, त्याची दगदग झाली नाही. ठीक आहे, फक्त थोडा त्या टायमामध्ये चिडचिडेपणा होतो तो तेवढाच. दगदग झाली असती ना तर मंडळी ते तिला थोडस त्रास होतो. लाईट चालू आहे वॉशरूमची, कारण मी आलो बाहेरून तर पहिल्या हातपाय धुतो. बघा, बंद केले, ते विसरलो मी. कारण कसं पावसाचे दिवस आहेत, बाहेर खूप घाण वाटतं. आणि एकदा आम्ही चाळीत राहतो ना, तर सकाळी दिवसाचं काही वाटत नाही, कारण दिवसाचं पाणी येतं आमच्या इकडे 10च्या आसपास. ते सगळं धुतलं जातं, क्लीन होतं. पण सकाळी सकाळी कसं असतं की कुत्रे असतात, मांजरी असतात, त्यांनी घाण केलेली असते बऱ्याच जागेवरती गल्लीमध्ये. तर त्याच्यामुळे थोडंसं येऊन हातपाय धुवायचे. तेच स्मिताचं की आता बोलत होती थोडं बरं आहे बऱ्यापैकी. आणि तिला आहे ना, मी एक मेडिकल मधून गेल्या महिन्यात की त्याच्या आदल्या महिन्यात एक गोळी आणली आहे. तर ते मेडिसिन हेल्प करतं तिला थोडं. आणि तिला फिमेल लोकांना होतच असह्य पेनिंग, पण तिला थोडं जास्त होतं, कारण तिची थोडीशी हेल्थ आहे मान जास्त. ती गोळी आणली ना, तर ती अर्धी तिला दिली. तिला गोळी जमत नाही, औषधं नाही जमत माझ्या बायकोला. औषधं म्हणजे कसं माहितीये की ती औषधं खाल्ली ना की खबरते, तिचे हातपाय मुंग्या येतात. ठीक आहे, सून व्हायला लागतात. बीपी खालीवर झालं की काय असं वाटतं. तशा याच्यामध्ये ती गोळी खात नाही. तिला किती काही वाटू द्यात, सर्दी, ताप, खोकला, ती 2 तासात 4 तास आराम केला की ती बरी होते. ते अंगावर काढल्यासारखंच झालं, पण ती नाही खात. शक्यतो खूप झालं तर मग मी डॉक्टरकडे एकदम जबरदस्ती करून घेऊन जातो, तेवढे येते ती. ती गोळी आणली, ती गोळी अर्धा गोळी तिला देतो मी. स्पॅस असं काहीतरी नाव आहे तिचं. ठीक आहे, म्हणजे पुढे काहीतरी वेगळं नाव आहे आणि मग नंतर शेवटी स्पॅस आहे. आणि स्पॅस हा गोळीचा जो प्रकार आहे हा पोटदुखीसाठीच आहे. तर आलोय सोडून, आता बघूया. सकाळचे 7:15 होऊन गेले आता. काय करायला नाही, बीपीचं मेडिसिन खातो आज लवकर, कारण नाश्ता केलाय. डब्याला शिरा बनवलेला स्मिताने मुलांसाठी, तिनेच बनवला आज सकाळी उठून, कारण ती उठली बिचारी. मला ठीक आहे, म्हणजे एवढं काही ती उठली, तिने टिफिन्स वगैरे बनवल्या. तिने आंघोळी घ्यायच्या आधी मुलांना आंघोळ्या घातल्या, मी रेडी केलं. मग तिला म्हटलं की बॅगा बिगा मीच घेतो, 20 बॅगा घेऊन गेलो ऑटोपर्यंत. कसं तिला तेवढं ते रिलॅक्स वाटेल म्हणून. येस, हात दुखायला लागला माझा. बघा हात कुठे ठेवतोय, हात दुखायला लागला. आता गोळी खायची आहे, गोळी खाल्ल्यानंतर मग झोपायचा विचार करतोय. कारण रात्री मी झोपलोय किती वाजता माहितीये, 3 वाजता झोपलो. माझे हे होते, म्हणजे एडिटिंग होते. 2-3 माझे व्हिडिओज हे करायचे होते, एडिट करायचे होते. एक आपला फॅमिली ब्लॉग करायचा होता, 2 शॉर्ट्स होते. तर एक शॉर्ट्स तर मी टाकतो इथे आपल्या चॅनलला. म्हणजे एक 9 ते 10च्या मध्ये असतो माझा तो शॉर्ट, मी टाकतोच त्या टायमाला. आज पण आहे, काल पण होता सेम टाइम. आणि एक शॉर्ट जो आहे तो माझा एका दुसऱ्या चॅनलला जातो, जे चॅनल इथलं नाही आहे, बाहेरचं आहे. ठीक आहे, त्याच्यावरती पण मी ट्राय करतोय, म्हणजे त्याच्यावरतीही मी काम करतोय. तर त्यावरती पण मला सबस्क्रायबर्स खूप मिळतात. म्हणजे अजून एक अकाउंट ओपन करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त शॉर्ट्स बघायचे असतील, सबस्क्राईब करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. ठीक आहे, पण त्याच्यात तुम्हाला फक्त शॉर्ट्स भेटतील. आणि मोस्टली म्हणजे तुम्हाला फक्त आहे ना, अब्रॉडचे, बाहेरचेच, परदेशातले तेच शॉर्ट्स भेटतील, फनी, कॉमेडी. ठीक आहे, असंच काहीतरी मिळेल. वेगवेगळं थोडंसं आणायचा प्रयत्न करीन त्या चॅनलला पण शॉर्ट्समध्ये, पण त्याच्यावर फक्त तेच आणि शॉर्ट्स. तर तेवढंच आहे. अजून बघूया पुढे काय करतो काय नाही, तुम्हाला दाखवतो. आंघोळी तर आता करत नाहीये मी, आज मला आराम करायचा, कारण झोपलोय उशिरा, उठलोय लवकर. स्मिता उठली 5:30ला, मी पण 5:30लाच एक्झॅक्ट उठलो. ती उठली तसं उठलो.
म्हणजे मला असं भीती असते की ती उठली, तिला काय उठतंय का, काय होतंय का, वाटतंय का, मला जाग येते लगेच. कैवल्याचं पण तसंच आहे. रात्री जर त्याला काल तर विचारत होता की पप्पा मला रात्रीचे आहे ना वॉशरूमला येतं, तर तिला मला माहिती आहे, मी रोज उठतो, तू उठतो तेव्हा माझ्या बाजूने हल्ला की मला माहिती पडतं, मी उठून बघतो, तू येऊन झोपतो, तुला मी आवाज पण देतो, बाबू लाईट चालू कर, असं कर. त्याला तो झोपेत असतो, त्याला ते लक्षात नाही. तो बोलतोय की आतापासून मी उठेल ना, मग मी तुम्हाला उठवेल. मी म्हणलं ठीक आहे, उठ. हात लाव, पप्पा मी सुसूला चाललोय, म्हणजे वॉशरूमला चाललोय. तेवढं त्याला हे वाटेल की हा पप्पा उठतात. तर तेच म्हणजे उठतो, आज उठलो होतो, तर झोप आहे, बघूया, झोपायचा प्रयत्न करतो, झोप आली तर ठीक आहे. भेटूया. मंदिरी आत्ताच उठलोय, थोडं सकाळी पण काम होतं माझं, ते करत होतो. आणि तुम्हाला सांगितलं की झोप मला खूप कमी मिळाले, तर आता उठलो, थोडं बोलत जेवण वगैरे करूया. आता जेवतोय, कारण कसं आहे, स्मिता 2:30 वाजेपर्यंत येते, तर मीच केलं आज जेवण. ठीक आहे, मी केलेलं आहे आज जेवण. जेवणाला आज असं झालंय की शक्यता कमी आहे की आज स्मिता येईल, कारण मीच सांगितलंय की आज तिकडे राहा. मी तुम्हाला बोललो होतो की एक वेगळा विषय आहे, तो मी तुम्हाला पूर्ण सांगेन. ठीक आहे, हे बघा, जवळा, वांग, बटाटा त्या दिवशी केलं होतं ना, तेच कालवण आहे, आणि शेवग्याच्या शेंगा, एक पापड आणि भात. आणि मला आवडतंय म्हणून मी हे केलं. मंडळी, स्मिता आलेली आहे दुपारी, हे बघा अवनी, बघा कमलवाल्या. हा ठीक आहे, तेच दाखवू शकतो ना तुझा. हे बघा आमची अवनी, स्मिता पण आली. स्मिताला आज बोललेलो येऊ नको म्हणून, पण मग स्मिता आली. स्मिता आली तर हा थोडासा बर. दोघांचे ना टेस्ट होते, आम्ही लोक बोललेलो ना तुम्हाला की दोघांचे पण टेस्ट आहेत म्हणून, तर टेस्ट होते. कैवल्याचं कोणती होती? कैवल्याची हिंदी होती. कैवल्याला तेव्हाच्या तेव्हा देन अँड देअरच मार्क्स असतात. कैवल्याला वाटतं किती भेटले का? 10/9 मिळालं हिंदीमध्ये, 10/10 मराठीत भेटलेत, आणि इंग्लिशमध्ये पण त्याला तेवढेच भेटलेत. तिथं आउट ऑफच काढतो. वाटतं मॅथमॅटिक्स वगैरे नाही हे झालंय किंवा नसेल, असं काहीतरी विषय आहे. चहा पितो जरा. स्मिताने संध्याकाळी चहा घेतला. स्मिता आता बसते, तिला बरं वाटते बऱ्यापैकी. मग पेन वगैरे नसेल म्हणूनच ती आली. आणि म्हणजे तिकडे राहणार होती, पण ती बोलली नको, मग मी 2-4 दिवसाने परत जाईन, तेव्हा एकदा राहते. तेव्हा ठीक चालेल. इथं आले, मला पण खूपच बरं वाटतं की आली. मी खुश. मला एकदम सरप्राईज दिला. आले डायरेक्ट डोअरच्या बाहेर. अरे बापरे, हे कुठून आली? आमची मंडळी आलेली आहे. आम्ही खुश आहोत, मजा आहे, खेळतो. स्टडीला सुट्टी आहे आमचा. आज बोलतोय की मला स्टडी नाही करायचं. आम्ही लोकांनी ठीक नको अरे डेली करायला. तिला उचलतो ना, ते जरा भीती वाटते, कारण तो स्वतः पण लहान आहे. झाला चहा पिऊन झाला, मस्त. स्मिताची कामं आहे, मस्त रिलॅक्स करूया. दुपारी मी बनवलेलं जेवण आहे, स्मिता बोलली तेच खाऊया. जवळा, वांगा, बटाटा, शेवगा, हेच सगळे आहे. तर ठीक आहे. आता म्हणजे आता वाजले, मला वाटतं 8:30 झाले. 8:30 झाले, 9 झाले, 8:30च झाला, 35. आता बोललो तुम्हाला, खुश आहे. तर ठीक आहे, हा ब्लॉग मी तेच एंड करतो. ठीक आहे. आता प्लीज, जर तुम्ही हा माझे ब्लॉग बघत असाल, म्हणजे आमचे शिर्के फॅमिलीचे, शिर्के कंपनी फॅमिली ब्लॉग, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमचे सबस्क्रायबर्स वाढत चाललेले आहेत. आम्ही खूप हॅपी आहोत त्याच्याबद्दल. 60 वाटतं काहीतरी, 59 की 60 आलेले आहेत. ठीक आहे.
शॉर्ट्सला पण चांगला प्रतिसाद आहे. हे ब्लॉग्स जे आहेत ते पण चांगले व्ह्यूज येत आहेत. ठीक आहे, थोडे वाढायला पाहिजे आणखीन, पण म्हणून शेअर करा. आणि जर नवीन असाल आमच्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करून जा. ठीक आहे, लाईक हिट करा. तर हा ब्लॉग संपवतो. गुड नाईट, बाय. THANKYOU. Thank